friends, welcome to BioStudy YouTube channel. Here we learn biology in simple way. So let's start. In this today's video, we will be discuss about the sex determination in honeybees. Honeybees are the important pollinators. Pollinators म्हणजे pollination घडून आणतात. Okay. Honeybees मध्ये sex determination कशा प्रकारे होते? Sex determination by the number of set of chromosome. Number of set of chromosome received by an individual. Such type of sex determination is called as हेप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन. ज्याच्यामध्ये सेक्स डिटर्मिनेशन हे कशाद्वारे केलं जातं? नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम. आणि नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम आपल्याला माहित आहे, त्याला म्हणतो आपण यूप्लॉइडी. देर इज वन सेट ऑफ क्रोमोझोम दॅट इज हेप्लॉइड अँड टू सेट ऑफ क्रोमोझोम दॅट इज डिप्लॉइड. सो दॅट कॉल्ड ॲज हेप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन, कारण यामध्ये नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोमवरून सेक्स डिटर्मिनेशन केलं जातं. फर्स्ट इज द फर्टिलाइज्ड एग अँड द अनफर्टिलाइज्ड एग. फर्टिलाइज्ड एग डेव्हलप इन टू फिमेल. जो फर्टिलाइज्ड एग आहे ते डेव्हलप होते फिमेल ऑफस्प्रिंगमध्ये. मे बी क्वीन ऑर वर्कर. इट शोज डिप्लॉइड. आणि जे क्वीन असते किंवा फर्टिलाइज्ड एग असते ते डिप्लॉइड असते, कारण याच्यामध्ये फ्युजन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. ओके, हेप्लॉइड प्लस हेप्लॉइड म्हणजेच डिप्लॉइड, दॅट इज फर्टिलाइज्ड एग. आणि जे एक फर्टिलाइज होते ते बनते फिमेल आणि त्याच्यामध्ये क्रोमोझोम नंबर असतात 32. अँड सेकंड इज अनफर्टिलाइज्ड एग. द अनफर्टिलाइज्ड एग डेव्हलप ॲज अ मेल. जे अनफर्टिलाइज एग असते ते डेव्हलप होते मेलमध्ये, त्यालाच आपण ड्रोन म्हणतो. बट इथे एक महत्त्वाची प्रोसेस होते, ती म्हणजे पार्थेनोजेनेसिस. फर्टिलायझेशन शिवाय ऑर्गॅनिझम फॉर्म होत नाही. फर्टिलायझेशन म्हणजेच युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. बट याच्यामध्ये अनफर्टिलाइज एग इज डायरेक्टली कन्वर्टेड इंटू न्यू ॲनिमल. याच्यामध्ये अनफर्टिलाइज एगच डायरेक्ट ॲनिमलमध्ये कन्वर्ट झालं, त्या प्रोसेसला आपण म्हणतो पार्थेनोजेनेसिस. याच्यामध्ये मेल गॅमेटचं काम नाही, मीन्स फिमेल गॅमेट इज डायरेक्टली कन्वर्ट इंटू न्यू इंडिव्हिज्युअल्स. द ड्रोन्स हॅव द हेप्लॉइड. आणि म्हणून याच्यामध्ये फक्त फिमेल गॅमेट असते, त्यामुळे हे असतात हेप्लॉइड. त्यामुळे जे हेप्लॉइड आहेत ते आहेत मेल आणि जे डिप्लॉइड आहेत ते आहेत फिमेल. सो नंबर ऑफ क्रोमोझोम अँड द ड्रोन प्रोड्यूस स्पर्म बाय मायटॉसिस. आणि जे ड्रोन असतात, जे मेल असतात ते मायटॉसिसनं स्पर्म प्रोड्यूस करतात आणि जे फिमेल असतात ते म्युओसिसनं. तर कशा प्रकारे ते डायग्राममध्ये आपण बघूया. पॅरेंट्स फिमेल असते डिप्लॉइड अँड द मेल असतो हेप्लॉइड. आणि मेल स्पर्म प्रोड्यूस करते बाय द प्रोसेस ऑफ मायटॉसिस, कारण मायटॉसिस हे इक्वेशनल डिव्हिजन आहे. याच्यामुळे जे क्रोमोझोम नंबर आहे तो इक्वल राहतो. ओके, बट म्युओसिसमध्ये काय होतं? फिमेलमध्ये म्युओसिस होतं म्हणजे रिडक्शनल डिव्हिजन, आणि याच्यामध्ये काय होतात? क्रोमोझोम नंबर रिड्यूस्ड होतात, मीन्स 16 अँड द 16. ओके, सो फिमेल 2 गॅमेट पडले, 16 आणि मेल एकच, कारण इथं मायटॉसिस झालं. ओके, सो फर्स्ट इज this female gamete fused with this male gamete and formation of diploid, that is that female. इथे फर्टिलायझेशन झालं, मीन्स फर्टिलायझर डेव्हलप इंटू फिमेल, दॅट इज 32 डिप्लॉइड. आणि इथे जे एक हेप्लॉइड गॅमेट आहे फिमेलचं ते विदाऊट फर्टिलायझेशन म्हणजेच पार्थेनोजेनेसिस या प्रोसेसमुळे नवीन ऑर्गॅनिझममध्ये फॉर्म होतो. आणि ते कसं असते? हेप्लॉइड. कारण याच्यामध्ये मेल गॅमेट आलेलं नाही, म्हणजे ओनली फिमेल गॅमेट आहे, सो दॅट हेप्लॉइड. आणि हेप्लॉइडला आपण म्हणतो मेल. सो दिस इज अबाउट द हेप्लॉइड अँड द डिप्लॉइड. आणि हेन्स the sex determination in honeybees also called as haplodiploid sex determination. honeybees मध्ये होणार सेक्स डिटर्मिनेशनला आपण हेप्लोडिप्लॉइड सेक्स डिटर्मिनेशन सुद्धा म्हणतो, कारण याच्यामध्ये डिप्लॉइड फिमेल असते आणि हेप्लॉइड असते मेल. देन द नेक्स्ट इज क्रोमोझोमल डिसऑर्डर. क्रोमोझोमल डिसऑर्डर हा लास्ट पॉइंट आहे 3rd चॅप्टर मधला. सो क्रोमोझोमल डिसऑर्डर इज ऑफ 3 टाइप्स. फर्स्ट आहे डाऊन सिंड्रोम, देन क्लिनफिल्टर सिंड्रोम अँड द टर्नल सिंड्रोम. फर्स्ट इज डाऊन सिंड्रोम. डाऊन सिंड्रोम मध्ये काय होतं? जॉन लँगडॉन डाऊन हू फर्स्ट डिस्क्राईब धिस ऑटोझोमल डिसऑर्डर. ही ऑटोझोमल डिसऑर्डर आहे. क्रोमोझोमल डिसऑर्डर, ऑटोझोमल क्रोमोझोमल डिसऑर्डर ही ऑटोझोम्समध्ये होतं. आपल्याला माहिती आहे ह्युमन बिंगमध्ये किती 44 ऑटोझोम्स असतात अँड 1 XX क्रोमोझोम ऑर XY क्रोमोझोम. ओके ओके, इन 1866 मध्ये जॉन लँगडॉन डाऊन यांनी डिस्क्राईब केलं ऑटोझोमल क्रोमोझोमल डिसऑर्डर, that is the Down syndrome. Down syndrome, it is caused by the extra copy of the chromosome number 21. 21 नंबरचे जे क्रोमोझोम आहे म्हणजेच ऑटोझोम्स. ओके, त्याच्यावर एक्स्ट्रा कॉपी आहे म्हणून आपण याला म्हणतो 21th ट्रायसोमी, कारण 21th वर ऑलरेडी 2 आहेत आणि त्याच्यामध्ये एक आणखीन ॲड झाले, मीन्स मीन्स 3 झाल्या. ओके, सो 21th ट्रायसोमी आपण याला म्हणतो, कारण की 21व्या क्रोमोझोमवर एक्स्ट्रा कॉपी आहे क्रोमोझोमची, म्हणून 21th ट्रायसोमी. पहिले ऑलरेडी 2 आहेत आणि त्याच्यामध्ये एक तिसरी ॲड झाली म्हणून त्याला ट्रायसोमी असं म्हणतो. इट शोज प्रेझेन्स ऑफ 3 कॉपीज. आपण बघितलंच प्रेझेन्स ऑफ
3 कॉपीज इन्स्टेड ऑफ होमोलॉगस पेअर. होमोलॉगस पेअर म्हणजे 2 पेअर असतात त्याच्यामध्ये होमोलॉगस पेअर. देन धीस इंडिव्हिज्युअल्स हॅव 47 क्रोमोझोम. आणि नॉर्मलमध्ये किती असतात ह्युमन बिंगमध्ये 46, बट हिअर इज 1 एक्स्ट्रा, हिअर इज एक्स्ट्रा क्रोमोझोम, सो दॅट द 47 chromosomes. Then 21th trisomy occurs due to non disjunction of the chromosome during gamete formation. गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस नॉन डिसजंक्शन होते क्रोमोझोमचं आणि त्यामुळे डाऊन सिंड्रोम हा कॉज होतो. देन सेकंड इज क्लीनफिंटल सिंड्रोम. त्याला आपण XXY मेल असं सुद्धा म्हणतो. सो इट इज अ क्रोमोझोमल डिसऑर्डर. इट इज ड्यू टू द एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम इन मेल्स. हे मेलमध्ये असतं, याच्यामध्ये एक्स्ट्रा एक्स क्रोमोझोम असतं. जसं मेलमध्ये आपल्याला माहिती आहे का असते XY, बट इथे एक एक्स्ट्रा क्रोमोझोम. दिस इज एक्स इज एक्स्ट्रा मीन्स XXY मेल्स, म्हणून आपण त्याला XXY म्हणतो. सो दिस जीनोटाइप ऑफ द इंडिव्हिज्युअल्स इज आपल्याला माहिती आहे 44 नॉर्मलमध्ये प्लस XY असतं, बट हिअर इज 1 एक्स्ट्रा क्रोमोझोम दॅट इज द X क्रोमोझोम. हिअर इज एक्स्ट्रा क्रोमोझोम. ओके, सो एक्स्ट्रा क्रोमोझोम इज अ रिझल्ट ऑफ नॉन डिसजंक्शन ऑफ द क्रोमोझोम ड्युरिंग द मिओसिस. मिओसिस म्हणजेच गॅमेट फॉर्मेशन, कारण मिओसिस कुठं होतं गॅमेट फॉर्मेशन होण्यासाठी. सो एक्स्ट्रा क्रोमोझोमल इज अ रिझल्ट इन कशामुळे नॉन डिसजंक्शन ऑफ द क्रोमोझोम ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. देन मेल हॅव द अनडेव्हलप टेस्टीज. मेलमध्ये अनडेव्हलप टेस्टीज असतात. देन टॉल उंच असतो. देन विथ लॉंग आर्म्स, हात त्याचे लांब असतात. देन डेव्हलप ब्रिस्ट, याच्यामध्ये ब्रिस्ट डेव्हलप होतात, दॅट इज गायनॅकोमास्टिका. त्याला आपण गायनॅकोमास्टिका असं म्हणतो, ज्याच्यामध्ये ब्रिस्ट डेव्हलप होतात मेलला. अँड नो स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्मॅटो मीन्स स्पर्म अँड जेनेसिस मीन्स फॉर्मेशन, ज्याच्यामध्ये स्पर्म फॉर्म होत नाहीत. अँड द इंडिव्हिज्युअल्स आर द स्टराईल. आणि स्पर्म जर फॉर्मच झाले नाही तर इंडिव्हिज्युअल कसा राहील स्टराईल असेल, कारण तो नेक्स्ट जनरेशन प्रोड्यूस करू शकणार नाही. सो दिस इज अबाउट द क्लीनफिल्टर सिंड्रोम. देन द लास्ट इज टर्नल सिंड्रोम. टर्नल सिंड्रोमला आपण X मोनोसोमी किंवा X0 फिमेल असं सुद्धा म्हणतो. तर काय म्हणतो बघूया. इट इज कॉज ड्यू टू नॉन डिसजंक्शन ऑफ द क्रोमोझोम ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. ऑल क्रोमोझोमल डिसऑर्डर arises due to the same cause, that is due to non-disjunction of the chromosome during gamete formation. तिघांचाही कॉज सेम आहे. टर्नल सिंड्रोम हॅज द 44 ऑटोझोम्स विथ X0. कारण याच्यामध्ये काय होतं, एक क्रोमोझोम कमी असते. X क्रोमोझोम इज 44 प्लस XX असायला पाहिजे, बट X0. दे आर फिनोटायपिकली फिमेल. ही कशी असते फिनोटायपिकली मीन्स एक्सटर्नली. ओके, एक्सटर्नली लुकिंग लाईक द फिमेल, बट दे हॅव द मेल. दे हॅव शॉर्ट स्टेचर असते, हाईट कमी असते. देन वेबेड निक. देन ब्रॉड शिल्ड शेप चेस्ट असते, बिग चेस्ट. अँड पुअरली डेव्हलप ओव्हरीज. याच्यामध्ये ओव्हरीज या पुअरली डेव्हलप होतात. अँड द ब्रिस्ट ऑर द लो इंटेलिजन्स. ब्रिस्ट अँड द लो इंटेलिजन्स, याच्यामध्ये लो इंटेलिजन्स असते. आणि याच्यामध्ये जे क्रोमोझोम नंबर आहेत ते असतात 45, कारण याच्यामध्ये एक क्रोमोझोम कमी आहे. ओके, 44 प्लस X0, म्हणून आपण याला X0 फिमेल असं सुद्धा म्हणतो, किंवा X मोनोसोमी. कारण याच्यामध्ये सिंगल एकच क्रोमोझोम आणि एक जेव्हा क्रोमोझोम असते त्याला आपण म्हणतो मोनो मीन्स मोनोसोमी. ओके, थँक्स फॉर वॉचिंग अवर व्हिडिओज. प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.